Advertising is the next use of big data. Advertisers are one of the biggest players in big data. Be it Facebook, Google, Twitter or any other online giant, all keep a track of the user behavior and transactions. ठीक आहे, हे जे एक्झाम्पल्स दिले गेलेत, फेसबुक आहे, गुगल आहे, ट्विटर आहे किंवा कुठलंही ऑनलाईन जायंट असेल, जायंट म्हणजे मोठ्या कंपन्या ज्या ऑनलाईनवरती वगैरे जास्त ज्यांचा वापर आहे, तर अशा कंपनीज ज्या असतात त्या काय करतात, तर दे कीप द ट्रॅक ऑफ ऑल द युजर्स अँड देअर बिहेवियर्स अँड देअर ट्रान्झॅक्शन. हे सुरुवातीला पण सांगितलं होतं की कुठलं तुम्ही कुठल्या पेजला तुम्ही लाईक करता, काय तुमचे प्रिफरन्सेस आहेत, हे सगळं कलेक्ट केलं जातो डाटा. तर तसंच फेसबुक, गुगल, ट्विटर हे सगळे पण काय करतात, तुम्ही कुठल्या गोष्टी फेसबुकवरती बघता किंवा कशाला लाईक वगैरे करता किंवा गुगलवरती कुठल्या गोष्टी तुम्ही सर्च करता, ह्या सगळ्याचा रेकॉर्ड तुमचा ठेवला जातो. द इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डाटा अबाउट पीपल टू द ॲडव्हर्टायझर्स. आणि मग हे लोक फेसबुक, गुगल, ट्विटर हे सगळे फ्री का देत आहेत आपल्याला, ह्या सर्व्हिसेस फ्री का मिळत आहेत एवढ्या सगळ्या, तर ऑब्वियसली त्यांच्याकडं मग आपला डाटाबेस वाढतो. ठीक आहे, कस्टमर्सचा डाटा वाढतो आणि कस्टमर्सचा डाटा जो कामाचा असतो तो विकला जातो कोणाला, तर कंपनीजला, आणि कंपनीज त्यांच्याकडून विकतसुद्धा घेतात. म्हणून हे सगळं नथिंग इज फ्री असं म्हणता येईल. ओके, ऑन द इफ यू आर युझिंग इंटरनेट, डोंट थिंक दॅट इट इज फ्री, बिकॉज it is said, very commonly said, that when you are not paying for a product, then you are the product. जर तुम्ही एखाद्या प्रोडक्टसाठी पैसे देत नसाल तर मग तुम्ही स्वतःच एक प्रोडक्ट आहात हे समजून घ्यायचं. तर दॅट्स व्हॉट हॅपन्स ऑन इंटरनेट. आपल्याला वाटतं की ते सगळं फ्री आहे, बट इट इज नॉट ॲक्च्युली फ्री. तिथं तुमचा डाटा जो आहे तो विकला जातो. आणि चला 100% लोक जरी बळी नाही पडले, त्याला बळी पडणं म्हणण्यापेक्षा जे काही त्यांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड झाल्यानंतर कंपनीकडून आपल्याला फोन वगैरे यायला लागतात किंवा ॲडव्हर्टाइजमेंट्स आपल्या प्रिफरन्सेसच्या आपल्यासमोर फ्लॅश व्हायला लागतात. नॉट 100%, बट देर इज लॉट नंबर ऑफ पीपल हू fall to it and they accept or buy the things that have been advertised to them. So that benefits the industries. आणि त्यामुळं फेसबुक, गुगल, ट्विटर हे सगळेजण काय करतात, डाटा कलेक्ट करून ते इंडस्ट्रीजला विकला जातो. दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डाटा अबाउट द पीपल टू द ॲडव्हर्टायझर्स सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन्स. मग ते टार्गेटेड कॅम्पेन्स किती बंच ऑफ पीपल दे लुक फॉर वॉट. ओके, नाउ दे डू वॉट, देन दे टार्गेट अस. मग टार्गेट करून ते पर्टिक्युलर लोक ह्या गोष्टी बघत होते, तर त्याच गोष्टी त्या लोकांना मग फोनवरती, ईमेलवरती, ठीक आहे, ट्विटरवरती, वॉट एवर ऑनलाईन साईट्स यू आर युझिंग, ओके, ऑनलाईन थिंग्स यू आर युझिंग, तो दे विल थ्रो ऑल काइंड्स ऑफ थिंग्स इन फ्रंट ऑफ यू विच यू हॅव बीन सर्चिंग फॉर. टेक फेसबुक, टार्गेटेड कॅम्पेन टार्गेट करून, ठीक आहे, की या माणसाला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तर तेच पर्टिक्युलर गोष्ट त्याला दाखवली जाणं, परत दाखवली जाणं. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाइट्स विजिट्स, interests, job roles. Okay, these are the things, and all this data is collected by Facebook. Okay, based on buying intent. कुठल्या टाईपच्या वस्तू आपण बाय करत असतो, वेबसाईट विजिट्स, कुठल्या वेबसाईट्सला आपण विजिट करतो, इंटरेस्ट आणि जॉब रोल्स. ओके, जॉबमध्ये आपल्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत हे सगळं जेव्हा कळतं, फेसबुकवरती आपण सगळं आपली इन्फॉर्मेशन भरतोच ना, त्यामध्ये आपण काय आहोत ते कळतं. स्टुडंट आहोत तर मग स्टुडंट रिलेटेड वस्तू ज्या आहेत त्या नॉर्मली प्रोव्हाइड केल्या जातात. जर टीचर असेल, सध्या ऑनलाईन क्लासेसचं वगैरे प्रमाण वाढते, तर मग मे बी एखादा टीचर सर्च करत असेल काही गोष्टी, तर मग त्याला काय प्रोव्हाइड केलं जातं, तर मग टीचिंग रिलेटेड मटेरियल काही विकण्याचा प्रयत्न केला जातो. हे सगळं ॲडव्हर्टाइजमेंट्समधून आपल्यासमोर आणलं जातं. ओके, डेमोग्राफिक्स. आता डेमोग्राफिक्स काय आहे, तर स्टॅटिस्टिकल डाटा रिलेटिंग टू द गिवन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट. हा डेटा, आपला डाटा, ओके, रिलेटिंग टू द गिवन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट, and what not. All this data is collected by Facebook algorithms using big data analysis techniques. तर बिग डाटा ॲनालिसिस टेक्निकचा वापर करून, ठीक आहे, हे परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स, ठीक आहे, हा डाटा जो आहे तो सगळा कलेक्ट केला जातो, तो सॉर्ट आउट केला जातो, मॉनिटर केला जातो, किती लोक कुठल्या गोष्टी घेण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत ते सगळं ॲनालाइज केलं जातं आणि त्या पद्धतीच्या गोष्टी विकल्या जातात. मार्क झुकरबर्ग जो फेसबुकचा ओनर आहे, त्याच्यावरती मागे म्हणजे बऱ्यापैकी कोर्टात केससुद्धा झाली होती की ही हॅज बीन
selling the information, personal information of people to the other people. So that thing happens. The same goes for people. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get a different result. आता कुठल्या आयटमवरती आपण क्लिक करतो, कुठल्या गोष्टी आपण बघतो, हे नंबर ऑफ क्लिक्सवरून आपल्या एखादं कॅम्पेन करणं किंवा मग आपला इंटरेस्ट जाणणं, त्याच्यापेक्षा मग आपला लीड, like campaign for leads. Now what is creating a campaign for lead? Like knowing a group of people which works in particular area, आणि मग त्या लोकांचे ईमेल्स वगैरे इंडस्ट्रीजला दिलं जाणं. आता आपल्याला जे फोन्स वगैरे येत राहतात, लोन घ्यायचं का वगैरे, ठीक आहे. नाव दे नो एक पर्टिक्युलर एज ग्रुप आहे, तर त्या एज ग्रुपमधल्या लोकांचं आता जॉबमध्ये वगैरे पण आहेत, मग त्यामुळं आपण ती इन्फॉर्मेशन फेसबुकवरती वगैरे भरलेलीच असते. मग तो एक ग्रुप बनतो की असं एवढ्या लोकांचा की यांचा जॉब आहे, यांना जॉब आहे आणि हे 10-15 वर्ष झालं जॉब करतायत. अशा लोकांना मग काय लोन पाहिजे का, होम लोन वगैरे आम्ही प्रोव्हाइड करतो, अशा टाईपचे फोन येणं, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. द सेम गोज ऑन फॉर गुगल. वेन यू टार्गेट पीपल, आता हे कॅम्पेन फॉर लीड्स, यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. इथं काय म्हटलं गेलं आहे की क्लिक्सवरती जो रिझल्ट मिळू शकतो एखादा, की लोकांना काय पाहिजे, त्याच्यापेक्षा मग रिझल्ट्स बेटर कशामध्ये मिळतील किंवा चांगले रिझल्ट्स कशामध्ये मिळतील, तर आपल्याला कॅम्पेन जर आपण सुरू केलं, कॅम्पेन म्हणजे एक मोहीम, ओके. आता हे जे आहे की पर्टिक्युलर एक ग्रुप निवडायचा आणि त्यांच्या मग कंटिन्युअसली त्यांना मेल करत राहणं. सुरुवातीला एक मेल येणं, त्यामध्ये जर आपण इंटरेस्ट दाखवला, ते उघडून बघितलं, तर ह्याचा अर्थ त्यांना पण कळतो की ओके ही इज इंटरेस्टेड. त्यानंतर दुसरा पाठवणं किंवा मग एकानंतर एक गोष्टींमध्ये आपल्याला लीड करत जाणं, ओके. लीडिंग इन टू समथिंग, it leads the customer into something, okay. And that kind of campaigns are also organized. You will get different results. All this is made possible using big data, आणि हे सगळं पॉसिबल आहे कशाच्या मदतीनं, तर बिग डेटाच्या मदतीनं. पुढं एंटरटेनमेंट अँड मीडिया. Now entertainment media, in the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time based on your past views and your behavior online. You will be shown different recommendations. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. Okay, आता हे Netflix, YouTube काय आहेत, ऑनलाईन स्ट्रीमिंग सर्व्हिसेसच आहेत, मूवीज आहेत, वेब सिरीज आहेत, so many videos are there on these. आणि now what they do, they also make use of the big data and they focus and target the people with the right content at the right time. मग यूट्यूबवरती आपण कशा टाईपचे व्हिडिओज बघतो, तशा टाईपचे व्हिडिओज आपल्याला लगेच त्याच्या खाली सिमिलर मिळायला लागतात, सो दॅट आपली एंगेजमेंट वाढत जाते. म्हणजे काय, आपण ते यूट्यूब बघण्याचं प्रमाण जे आहे ते एकानंतर एक आपल्याच इंटरेस्टचे व्हिडिओ जर दिसायला लागले, तर आपण ते पाहत जातो, आपण जास्त टाईम स्पेंड करतो त्या पर्टिक्युलर साईटवरती, आणि त्याचा फायदा मग त्या लोकांना होतो. नेटफ्लिक्सला म्हणा, नेटफ्लिक्स तर पेड आहे, पण यूट्यूब आहे, ठीक आहे. टू इन्क्रीज एंगेजमेंट, वी कीप आवरसेल्फ एंगेज्ड इन वॉचिंग इट, अँड जितका आपण टाईम स्पेंड करू त्यांच्या साईटवरती, तितका पैसा त्यांना मिळणार आहे ॲडव्हर्टायझर्सकडून वगैरे. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डाटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स. आता टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर, टेलिव्हिजन नावडेज, आजकाल जे ऑनलाईन स्ट्रीमिंग सर्व्हिसेस इतक्या वाढल्यात आणि लोकांना एका ठिकाणी घरी बसून वगैरे बराच वेळ टी व्ही बघण्यामध्ये पण आता इंटरेस्ट कमी होत चालला आहे, कारण की मोबाईलमध्येच आता लोक काय करतायत, ऑनलाईन सर्व्हिसेस घेत आहेत आणि जेव्हा जे पाहिजे ते बघू शकतात त्यांच्या टाईमप्रमाणे. सो ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डाटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली. त्याच पद्धतीनं जसं हे ऑनलाईनवाले करतात, त्याच पद्धतीनं टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स ऑल्सो लुकिंग फॉर द सेम काइंड ऑफ थिंग, बट they also will make use of the big data available. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. आता टेलिव्हिजनवरती काय TRP असतं, किती लोक काय कुठला शो बघतात याच्यावरून ते ठरवतात की कुठल्या शोला जास्त TRP आहे, ओके, रेटिंग जी आहे पाहण्याची लोकांची, मग त्या पर्टिक्युलर शोला ॲडव्हर्टाइजमेंट्स वगैरे जरा जास्त प्रमाणामध्ये दाखवल्या जातात, ओके. त्यानंतर आहे एज्युकेशन इंडस्ट्री. बिग डाटा हॅज इनअंडेटेड खूप मोठ्या प्रमाणामध्ये education industry. Big data has inundated the education industry.
Now, education industry is also making use of the big data on large scale. It has transformed it in leaps and bounds. खूप मोठ्या प्रमाणामध्ये एज्युकेशन सिस्टीमला किंवा इंडस्ट्रीला, एज्युकेशन इंडस्ट्रीला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये चेंज ट्रान्सफॉर्म केलं गेलं बिग डाटाने. नाऊ वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, देअर स्टडी पॅटर्न्स, अँड वी कॅन नाऊ प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनामिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. ओके, नवीन एज्युकेशन पॉलिसी पण आलेली आहे, त्यामध्ये काय चेंजेस होतील याबद्दल आपल्याला न्यूज चॅनलवरती वगैरे बऱ्याच गोष्टी कळत आहेत. पण आता मग हे काय एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये होतं काय की लाईक जनरल स्टुडंट्सचा जो ट्रेंड आहे, काय शिकण्याकडे जास्त त्यांचा ट्रेंड आहे, तशा पद्धतीचं एज्युकेशन त्यांना देण्याचा प्रयत्न वगैरे, हे सुद्धा पुन्हा सगळ्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन जेव्हा तुमच्याकडे आहे, that is also big data that you are using. Okay, from that you can make out and what kind of interest the students have and that kind of material or courses you can offer them. प्रायव्हेट ज्या इन्स्टिट्यूट्स युनिव्हर्सिटीज पण आता आलेल्या आहेत बऱ्यापैकी, आणि त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स पण आपण बघतो बऱ्यापैकी टी व्हीवरती. त्यामुळे आपले इंटरेस्ट काय त्या पद्धतीनं आपल्याला टार्गेट केलं जाऊ शकतं इंटरनेटच्या मदतीनं, लाईक अगेन यूजिंग द बिग डाटा ऑन द इंटरनेट, आवर इन्फॉर्मेशन दॅट इज ऑन द नेट. Now we have information about the students, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. प्रत्येक स्टुडंटच्या नीड प्रमाणे त्यांच्यासाठी, ठीक आहे, त्यांच्या गरजा जाणून घेऊन हा डाटा कलेक्ट करून त्या पद्धतीचं एज्युकेशन दिलं जाऊ शकतं. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येक स्टुडंटची कॉम्प्रिहेन्शन, अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी जी आहे ती वेगवेगळी आहे. तर त्यामुळं त्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तशा टाईपचं एज्युकेशन देण्याचा प्रयत्न. Maybe this will be focused in the next education policy. The course material can now be designed catering to different requirements of the students. वेगवेगळ्या रिक्वायरमेंट ज्या स्टुडंट्सच्या आहेत त्या पद्धतीनं एज्युकेशन इंडस्ट्रीसुद्धा त्यांना ते एज्युकेशन देणार. बिग डाटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग वेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. Okay, so what are the specialities, what are the choices of the students? Depending on that, that kind of courses will be made available to the students. We also have an access to the results. ठीक आहे, आणि आता नेटवरती ऑनलाईन क्लासेस म्हणा किंवा ज्या गोष्टी आहेत इन्फॉर्मेशन आहे त्यातून मिळणारा रिझल्ट वगैरे, आता हे सगळ्याच गोष्टी बिग डाटाच्या मदतीनं सोप्या झालेल्या आहेत. ॲक्सेस ह्या सगळ्या गोष्टींकडं विद्यार्थ्यांपर्यंत पोचणं, त्यांचे इंटरेस्ट जाणून घेणं, त्यांना त्या पद्धतीचे कोर्सेस वगैरे अवेलेबल करून देणं. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. आणि मग स्टुडंट्सनी कुठले कोर्सेस घेतले, त्यातून मग काय त्यांचं, आता हे सगळं ऑनलाईनच झालेलं आहे. इन्फॉर्मेशन जी आहे आता असती जमा, ठीक आहे, आणि त्यावरून मग आपला रिझल्ट जो आहे, स्टुडंटचा रिझल्ट जो आहे तो कम्पेअर केला जाऊ शकतो, त्याची स्ट्रेंथ वीकनेसेस फाइंड आउट केल्या जाऊ शकतात, आणि त्या पद्धतीनं टार्गेटेड त्याला एज्युकेशन दिलं जाऊ शकतं. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. एखाद्या स्टुडंटचं मानसिकता कशी आहे, त्याची क्षमता काय आहे, त्या पद्धतीनं त्याला एज्युकेशन प्रोव्हाइड करणं, हे सगळं सुद्धा बिग डाटाच्या मदतीनं केलं जाऊ शकतं. अँड in-depth study of all this would definitely give new insights into education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. आता वेगवेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स जे आहेत, प्रायव्हेट असतील, गव्हर्नमेंट असतील, स्टुडंट्सचा डाटा जो अवेलेबल आहे त्याच्यावरून ते त्यांना या डाटाची मदत होऊन सोयीस्कर होईल काम करणं आणि विद्यार्थ्यांना जसं पाहिजे तसं एज्युकेशन देणं. दिस वुड इन जनरल इनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल द स्टुडंट्स. बिग डाटा हॅज प्रोव्हाइडेड एनहान्स करणं, वाढवणं, प्रोग्रेस होईल स्टुडंट्समध्ये. तसं जर घडलं तर बिग डाटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री. ओके, बिग डाटामुळं मदत झाली आहे, एक सोल्युशन मिळालं आहे जे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिगेस्ट पिटफॉल होतं. पिटफॉल म्हणजे प्रॉब्लेम होता, दॅट इज वन साईज फिट्स ऑल. आता वन साईज फिट्स ऑल व्हॉट इज दॅट, की प्रत्येकाला सेम एज्युकेशन, दिस इज नॉट पॉसिबल. प्रत्येक स्टुडंटची कॅपॅसिटी, समजून घेण्याची कॅपॅसिटी आणि इंटरेस्ट वेगवेगळ्या फील्डमध्ये असतो, आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांना एकच एज्युकेशन देऊन एकच परीक्षा घेऊन जज नाही करू शकत की हा विद्यार्थी हुशार आहे आणि तो विद्यार्थी नाही, ॲव्हरेज काढून मार्कांचं वगैरे. मे बी तुम्हाला सायन्समध्ये करिअर करायचं आहे, सायन्स तुम्हाला आवडतंही आणि तुम्हाला चांगला परफॉर्म पण करता तुम्ही, पण इतिहास, भूगोल याच्यामध्ये तुम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मार्क कमी पडले, पण तुमचं पर्सेंटेज काढलं तर तुमचं पर्सेंटेज लो होईल ना. आता
why do you have to study history geography when you are not interested in it? Okay, and vice versa, if you are interested in history geography and you have to take science along with all other subject, you are not at all interested in science, what will happen? ॲग्रिगेट जो रिझल्ट आहे तुमचा तो काय होणार आहे, तो डाऊन होणार आहे. का? कारण की यू आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट, बट यू हॅव टू स्टडी इट, यू हॅव टू अपियर फॉर द एक्झामिनेशन ऑफ इट. त्याची परीक्षाही द्यावी लागते. ओके, आणि त्यामुळं ॲग्रिगेटमध्ये तुमचे मार्क्स जे आहेत ते कमी होतात. त्यामुळं वन साईज फिट्स ऑल हा जो फॉर्म्युला आपल्या एज्युकेशन इंडस्ट्रीचा आहे, सिस्टमचा आहे, तो बरोबर नाही. रादर जसं विद्यार्थ्यांना ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे तशा टाईपचं जर त्याला एज्युकेशन दिलं, त्यामध्ये जर त्यांनी करिअर केलं, तर मग डेफिनेटली त्याची चांगली प्रोग्रेस होऊ शकते. आपली नोकरी जर आपल्याला आवडणाऱ्या फील्डमध्ये मिळाली तर आपण त्यामध्ये चांगलं परफॉर्म करू शकतो. जे आवडतच नाही अशी नोकरी जर दिली गेली तर तुम्ही तिथं चांगलं काम करणार नाही, त्यामध्ये तुम्ही एक्सलंट होणार नाही. ओके, तसंच आहे एज्युकेशन सिस्टीमचं पण. सगळेच विषय कंपल्सरी शिकायचे, एक बेसिक नॉलेज असलं पाहिजे, पण ते तुमचं करिअर घडवण्यासाठी जजमेंटचा क्रायटेरिया नसला पाहिजे. आता चला ठीक आहे की प्रत्येक फील्डसाठी वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन्स आलेले आहेत आणि त्यामुळं यू कॅन स्टडी फॉर दोज पर्टिक्युलर सब्जेक्ट्स अँड इफ यू वॉन्ट टू गेट इन टू दॅट पर्टिक्युलर फील्ड. ओके, दॅट थिंग इज हेल्पिंग, बट स्टील स्कूल एज्युकेशन वगैरे जे आहे, ओके, यावरती बेस्ड एक there was this another topic, but we have innumerable uses of big data. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the government machinery, etc. ओके, खूप सारे वापर आहेत बिग डाटाचे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये. आपण सगळे युजेस वगैरे बघितले त्याचे. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस, सायंटिफिक रिसर्चमध्ये कामाचं आहे. अंडरस्टँडिंग जॉग्राफिकल फिनॉमिना, ठीक आहे, वेदर कंडिशन्स वगैरे हे जॉग्राफिकल फिनॉमिनामध्ये, वादळ कधी येणार आहे किंवा पूर येणार आहे वगैरे हे. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी, ठीक आहे, गव्हर्नमेंटचे जे काही ऑफिसेस वगैरे आहेत, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित रन करणं. इट इज अ जीनी इन आवर हँड. हे एक प्रकारचं जीनी आहे. जीनी म्हणजे कळते ते अलादीनचा चिराग आणि तो घासल्यानंतर त्याच्यातून काय बाहेर निघतो ते जीनी, ठीक आहे, जो की प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, तशा टाईपचं बिग डाटा काय आहे. इट्स लाईक अ जीनी विच विल हेल्प अस इन डिफरंट थिंग्स. इट लाईज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि हा जीनी आपल्या हातात आहे, हा बिग डाटा आपल्या हातात आहे. फक्त आपण त्याचा वापर जर चांगला केला, then we can create miracles. Okay, we are done with this topic.